नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य. तर आपण स्वाधारचा जो फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन यावर्षी 2024 आणि 25साठी. तर आपल्याला जो प्रोफेशनल कोर्स आहे यांना 11वीतल्या विद्यार्थ्यापासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत आपल्याला स्वाधार योजना मिळत असते. तर स्वाधार योजनेचे पैसे 2 टप्प्यात मिळत असते. त्यासाठी आपण दुसऱ्या टप्प्यातील पैसे मिळवण्याकरता पहिला टप्पा जर आला आपल्याला, पण दुसऱ्या टप्प्यातील पैसे मिळवण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला स्वाधारच्याच वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. जिथे आपण फॉर्म भरलेला होता त्याच आपण लॉग इन ID आणि पासवर्ड आणि तिथे टाकल्यानंतर तिथे आपल्याला हे एक ऑप्शन अटेंडन्स सर्टिफिकेट अपलोड करण्याचं एक ऑप्शन आलेला आहे. तिथे आपलं फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं 2024 सिलेक्ट इन्स्टॉलमेंट सेकंड करायची आहे. त्यानंतर अटेंडन्स आपली 6 महिन्याची अटेंडन्स किती आहे ते टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज ऑफ मार्क आपला सेमिस्टर असेल तर सेमिस्टरमध्ये किती पर्सेंट मिळेल ते टाकायचं आणि त्या साईडला आपल्याला रिसिव्ह पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तिथं होय करायचं. सगळ्यांना स्कॉलरशिप मिळत असते पोस्ट मॅट्रिकची. होय केल्यानंतर आपण जो महाडीबीचा फॉर्म भरतो त्या सगळ्यात खाली आपल्याला टोटल अलाउन्स दिलेला आहे. ते टोटल अलाउन्स किती आहे ते आपल्याला फॉर्मॅटमध्ये पुट करून टाकायचं. तर मी सोबत तुम्हाला हा फॉर्मॅट देत आहे. हा फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आपला ग्रुप जो व्हॉट्सअप नंबर दिला मी सुरुवातीला, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून मला हा PDF मागू शकता. ह्या PDF आपल्याला कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून भरून घ्यायचा आहे आणि ह्या PDF भरून त्या वेबसाईटवर तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंट याची महाडीबीटीची सेकंड इन्स्टॉलमेंट स्वाधारची येणार आहे आणि पूर्ण माहिती आहे बरोबर भरायची आणि फॉर्म भरून झाल्यानंतर ह्याच डॉक्युमेंट आपल्याला समाज कल्याण ऑफिसला पुन्हा तिथे जमा करायचं आहे. काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या पहिल्या त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.